नमस्कार, मी भूपेंद्र. जत विधानसभेच्या निवडणुकीत भूमिपुत्र आणि विकासपुत्र या मुद्द्यावर अत्यंत अटीतटीची निवडणूक झाली. त्यामध्ये जतकरांनी भूमिपुत्राचा मुद्दा खोडून विकासपुत्राला म्हणजे गोपीचंद पडळकर यांच्या पारड्यात मत दिलं आणि तब्बल 37,000 मताधिक्याने भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर हे विजयी झाले. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयाची 5 कारणं आज आपण जाणून घेऊयात. कारण पहिले, महाराष्ट्राच्या विधानसभेमधला सर्वात शेवटचा म्हणजे 288 क्रमांकाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे जत. आजपर्यंत या जत मतदारसंघामध्ये धनगर मतदार संख्या जास्त असल्यानं धनगरांचे मतदान हे कायम निर्णायक ठरले आहे. हेच ओळखून पडळकर यांनी जतमध्ये पाय रोवला आणि अवघ्या 6 महिन्यात संपूर्ण तालुक्याचा दौरा करून धनगर मतदारांना एकत्र केलं आणि धनगर मताच्या ध्रुवीकरणाचा त्यांना फायदा झाला. कारण दुसरे, अवघ्या 6 महिन्यात 200 कोटी रुपयांचा निधी जतला देऊन राज्य शासनामध्ये त्यांच्या असणाऱ्या वजनाची जतकरांना जाणीव करून दिली. त्यामध्ये भूमिपुत्र आणि उपरा हा मुद्दा बाहेर पडला आणि जतकरांनी त्यांना भरघोस मतदान केले. कारण तिसरे, आमदार गोपीचंद पडळकर हे परखड आणि स्पष्ट वक्ते आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे ते खूप जवळचे असल्यानं आपले प्रश्न शासन दरबारी मांडून ते नक्कीच सर्वांच्या समस्यांना वाचा फोडतील आणि जतचा विकास करतील याची जतकरांना जाणीव झाल्यामुळं जतकरांनी भरघोस मतदान दिले. कारण चौथे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात विरोधकांनी चुकीचे नरेटिव्ह सेट केले. पडळकर हे गुंड आहेत, ते आमदार झाल्यास जतमध्ये क्राईम वाढेल हे बोलून त्यांच्या विरोधात जुने व्हिडिओ एडिट करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा डाव सुद्धा आखला. या सगळ्या प्रकारांना जतकरांनी सपशेल नाकारलं आणि पडळकर यांना भरघोस मतांनी विजयी केलं. कारण पाचवे, माजी आमदार विक्रम सावंत यांनी 5 वर्षामध्ये 1000 कोटींचा निधी आणून सुद्धा त्याची जाहिरात सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार सावंत हे कमी पडले. काँग्रेसमधील अंतर्गत कुरघोड्या पाहून माजी आमदार सावंत यांच्या बिनीच्या शिलेदारांना आमदार पडळकर यांनी आपल्याकडे घेतलं. त्याचा फटका माजी आमदार विक्रम सावंत यांना बसला आणि त्याचाच फायदा पडळकर घेऊन त्यांनी बाजी मारली. ही होती आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयाची 5 कारणं. याशिवाय आपणाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.